रामनवमीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील राम गल्ली राममय झाली होती। या ठिकाणच्या संस्थानकालीन मंदिरात सीता मध्यवर्ती अनोखी रामलक्ष्मण मूर्ती भक्तांना मंत्रमुग्ध करते। 25 वर्षाची गुढी उभारण्याची परंपरा या ठिकाणी स्थानिकांनी आजही जपली आहे। दुपारी मंदिरात मुख्य पूजा, महाप्रसाद वाटप आणि संध्याकाळी राम पालखी मिरवणूक असा सोहळा पार पडला। यावेळी केशरी साड्या नेसलेल्या महिलांनी भजन कीर्तनात रामजन्म उत्सवात सहभाग घेतला। रहिवासी रेखा पाटील यांनी राम प्रार्थनेनं जगातील युद्ध थांबून शांतता येवो अशी प्रार्थना केल्याचं सांगितलं। दरम्यान या परंपरेमुळे कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख उंचावली आहे। राम गल्ली हा फार पूर्वीपासून एक जुनं रामाचं मंदिर होतं। इथं फार पूर्वीपासून रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। दुपारी 12 वाजता रामनवमीचा उत्सव साजरा झाल्यानंतर इथं महाप्रसादाचं वाटप होतं। इथं भरपूर लोक इथं येऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतात। इथं या दरवर्षी इथं सांस्कृतिक कार्यक्रम असतात। म्हणजे इथं या पूर्ण गल्लीचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात। महिलांसाठी होम मिनिस्टर असतं किंवा खाऊ गल्ली असते किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतात, भजन कीर्तन वगैरे सगळे कार्यक्रम असतात। फार उत्कृष्ट असं हे सगळी गल्ली एकरूप होऊन एक आपलं घराचा उत्सव असल्यासारखा ही राम गल्ली सगळी एकरूप होऊन सगळा हा कार्यक्रम उत्सव पार पाडत असते। आज संध्याकाळी उत्सव झाल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर रामाची पालखीचा उत्सव मोठा असतो, मोठ्या प्रमाणात असतो। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।